रस्त्याच्या पात्राजवळ एकच झाड दिसतंय आणि त्या झाडावर पक्ष्यांनी घरटं बांधलंय। एवढ्या सबंध परिसरामध्ये आसपास कुठेही एखादं झाडही दिसत नाही आणि हे एकच असं हिरवं झाड दिसतंय ज्याच्यावर पक्ष्यांनी आपलं घरटं बांधलंय। आणि समोर डोंगर आहेत, तिकडे झाड आहेत, इथे एकच हे झाड दिसतंय आणि त्या एका झाडावर पक्ष्यांनी घरटं बांधलंय। त्याची पिलंही आतमध्ये आहेत आणि सगळी नदी आहे, पात्र सुखलंय, सगळे दगड आणि कातळ बाहेर दिसतंय। हे वाकण पुलाच्या पुढे पालीवर जाणाऱ्या रस्त्याकडे आहे। ही पाली गावामध्ये वाहत जाते नदी आणि नदीला साधारण जानेवारी फेब्रुवारीपासूनच पात्र उघडं पडायला लागतं। पावसाळ्यात मात्र पाली गावामध्ये पूर येतो, नागोठण्यामध्ये पूर येतो आणि उन्हाळ्यामध्ये पाण्यासाठी वणवण फिरावं लागतं, अशी परिस्थिती सर्वत्र झाली आहे। विस्तार पूर्ण एका रस्त्याच्या कडेला आहे, पण हे पूर्ण दुसऱ्या रस्त्यापर्यंत हे झाड सावली देत आहे। आणि जागोजागी पूर्वी महामार्गावर अशी झाडं होती, जेव्हा कोकणचा महामार्ग, कोकण मुंबई गोवा महामार्ग छोटासा होता, लहान होता, एकपदरी होता, तेव्हा रस्त्याच्या दुतर्फा अशी वाहनं होती, वाहनं असली तरी झाडं होती। आणि आमचा पेण अलिबाग रोड आहे, त्या रोडच्याही दुतर्फा अशी झाडं होती आणि प्रचंड प्रमाणात सावली त्या काळी मिळत असे। पण रस्ता रुंदीकरण झालं, काँक्रीटचे रस्ते झाले आणि या झाडांची अडगळ वाटू लागली किंवा त्याच्या नियमाप्रमाणे रस्ता बांधणाऱ्या कंपनीने किंवा कंत्राटदाराने वृक्ष लागवड केली पाहिजे हे पेपरवर दिसतं, पण प्रत्यक्ष कुठेही वृक्ष लागवड केलेली दिसत नाही। आणि आमचे महामार्ग सगळे उजाड झालेले आहेत आणि वाटेत कुठेही थांबायला एक सावली सापडत नाही, असा सगळा उजाड भाग केला आहे। सगळी वृक्ष तोडलेत, जुने वृक्ष तोडलेत। सहसा आंबा किंवा पिंपळ, वड, अशी वडाची झाडं रस्त्याच्या दुतर्फा असतात, ही 100-150 वर्ष जगलेली झाडं असतात, ही या रस्ता रुंदीकरणासाठी सगळी कापून टाकलीत आणि रस्ता कोकण उजाड झाला आहे, रस्ता महामार्ग उजाड झाला आहे। पादचाऱ्यांना किंवा दुचाकी सवारांना कुठेही थांबायला जागा नाही, मैलोन मैल कुठेही मध्ये अशी झाडं दिसत नाहीत आणि सगळीकडे ऊनच ऊन आणि रखरखीतपणा त्यामुळे आला आहे। आणि याचा विचार कुठेही केला गेला नाही। पेपरवर झाडं लावलेली असतील, पण प्रत्यक्षात सामान्य जनतेला तरी कुठे झाडे लावलेली दिसत नाही आणि त्यामुळे हा असा उन्हातून प्रवास सगळ्यांना करावा लागतोय। पावसाळ्याचे 4 महिने भात लावून झालं की शेतं उजाड पडतात आणि मग अशा कालावधीमध्ये जोडधंदा म्हणून शेती असणारे शेतकरी ह्या विटा पाडण्याचं काम करतात। विटांच्या भट्ट्या लावल्या जातात आणि बांधकामासाठी या विटा वापरल्या जातात। तरी आजच्या काळी बऱ्याच ठिकाणी काँक्रीटची बांधकामं होतात किंवा मग विटाही सिमेंटच्याच वापरल्या जातात, त्यामुळे यांची थोडी मागणी कमी झाली, पण तरी अजून बऱ्याचशा मध्यमवर्गीय किंवा गरीब कुटुंबामध्ये, गरीब घरी या अशा विटांचीच बांधकामं केली जातात, त्यामुळे अजूनही या अशा विटांना मागणी आहे। बऱ्याचशा रायगड जिल्ह्यातल्या बऱ्याचशा तालुक्यांमध्ये, पेण तालुक्यामध्ये किंवा ह्या पाली तालुक्यामध्ये, मुरुड तालुक्यामध्ये, अलिबाग तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये असे विटा काढण्याचे, रोहा रोडवर, अलिबाग तालुक्यामध्ये रोहा रोडवर बऱ्याचशा ठिकाणी असे विटा पाडण्याचे, शेतीमध्ये विटा पाडतात आणि त्यांच्या भट्ट्या लावल्या जातात। आपण जर सकाळी वगैरे प्रवास केला इथून तर या भट्टीचा भाजलेला त्याला जी आग लावतात त्याचा वास छान सुटतो आणि मनमोहक असतं, मनाला मोह देणारा असतो। आणि हे जूनपर्यंत अशीच ही विटांची भट्टी इथे राहते आणि ह्या पावसात भिजतात विटा, त्यामुळे त्या आणखी कडक होतात। मग त्या पावसात भिजलेली वीट ही सगळ्यात सर्वोत्कृष्ट आणि मजबूत, ती पुढल्या वर्षाला चांगली वापरता येते। ही विटांची भट्टी अशीच राहते आणि मग उरलेल्या भागेत जिथे विटा पाडतात तिथे भात लावलं जातं आणि पावसाळ्यानंतर या विटा पुन्हा विकल्या जातात। प्रचंड असा पाऊस पडणाऱ्या कोकणातील आणि रायगड जिल्ह्यातील आणि विशेषतः पाली तालुक्यातील, की ज्या तालुक्यामध्ये डोंगर मुबलक प्रमाणात आहे, त्यामुळे प्रचंड असा पाऊस पडतो आणि अख्ख्या रायगड जिल्ह्याला हा पाली तालुका पाणी पुरवतो असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण सगळे या डोंगराळ भागातून येणारं पाणी समुद्राला मिळतं, त्यामुळे ते अख्खा रायगड जिल्ह्यावर फिरलं जातं
पण आज बघा, आज ही परिस्थिती, इथली नदी कोरडी ठाक पडली आणि सगळे दगड कातळ दिसत आहेत. आणि या दिवसात एप्रिलमध्येच ही परिस्थिती जवळजवळ जानेवारी महिन्यापासूनच असते. जानेवारी महिन्यापासून सगळ्या नद्या रायगड जिल्ह्यातल्या आटतात आणि प्रचंड पाऊस पडणारा हा प्रदेश आणि अगदी कोरडा होतो. पाण्यासाठी लोकांना वणवण फिरावं लागतं. उजाड जमीन आपण बघू शकता, कुठेही पाण्याअभावी शेती करता येत नाही. त्यामुळे म्हणजे सगळं ओसाड माळरान पडलेलं असतं आणि एवढा पाऊस पडूनही रायगड भुकेला का राहतो, त्याचं हे कारण आहे की इथे पाण्याचं व्यवस्थापन नाही. प्रचंड पाऊस पडूनही सगळं पाणी समुद्राला जाऊन मिळतं आणि त्या अभावी संपूर्ण रायगड जिल्हा किंवा हे डोंगराळ तालुके जे आहेत, समुद्रकिनारी तालुके सोडले तर बाकीचे तालुके हे पाण्यापासून वंचित राहतात आणि तहानलेले राहतात.